श्री आद्य संत भोजलिंग काका प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय सुभाष सुतार इचलकरंजी दुधोंडी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की दुधोंडी या गावातील तालुका पलूस जिल्हा सांगली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे। अशा गंभीर गुन्ह्यामध्ये पीडितेला तातडीने न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणातील नराधम आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचे स्वागत करतो। तथापि या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाला किंवा प्रभावाला बळी न पडता अत्यंत निष्पक्ष, सखोल, पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। सदर प्रकरणाचा सर्व उपलब्ध पुरावे, वैज्ञानिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा। दोषी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS व पोस्को कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तपासामध्ये कोणतीही हयगय किंवा विलंब होऊ नये। दोषारोपपत्र विहित मुदतीत न्यायालयात दाखल करण्यात यावे। पीडित मुलगी तिच्या कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण, समुपदेशन व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी। या प्रकरणात दोषींना कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक संरक्षण मिळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये समाजात कायद्याविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर व प्रभावी कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आपण या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून पीडितेला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत। सरकारनेही याची दखल घ्यावी व समाजात तीळ निर्माण न होता योग्य तो निर्णय व्हावा। सोबत आमचे सहकारी व समाज बांधव उपस्थित होते। श्री आद्य संत भोजलिंग काका प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय सुभाष सुतार इचलकरंजी, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष पांचाळ, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन अध्यक्ष मिरज तालुका अनिल लोहार, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन अध्यक्ष सांगली जिल्हा सुरेश सुतार, सुहास सुतार, सागर सुतार, सांगली जिल्हा पदाधिकारी, शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते। विश्वकर्मा समाज महाराष्ट्रातून एकवटला आहे। जिल्हा, तालुका, गाव सगळीकडे एकत्र येऊन निवेदन सादर केलेले आहे। ह्या आरोपीला फास्टा कोर्टामध्ये त्याची शिक्षा व्हावी असे सर्व समाज बांधव तिथे एकवटलेले आहेत। काशीद साहेब, आपले PSI काशीद साहेब, त्यांना आपण सर्व निवेदन दिलेलं आहे। सचिन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। जय विश्वकर्मा, जय भोजलिंग काका।